नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आम्ही चाललो आहोत आता बाऱ्याला. शिवानी आणि मी आहे. तर बाऱ्याला तिला दवाखान्यामध्ये घेऊन चाललो आहे. तर आमचं आता घर जे आहे ते आता थोडं लांब सोडून आलो आणि आता आम्ही वाटेला आहोत आणि 4-5 किलोमीटरवर जावं लागतं. तर पाहूया जाऊन. तर भरपूर मोठा असा डोंगर चढायचा आहे, कारण मोठा डोंगर चढून त्याच्यानंतर गाव येतं आणि त्या ठिकाणी म्हणजे बाजार भरतो. तर आज रविवारचा दिवस पण आहे. आपण जाणार आहोत तिकडे दवाखान्यामध्ये. पण ब्लॉग जो आहे तो आपण निम्म्यापर्यंतच संपवून टाकणार आहोत मित्रांनो. तुम्हाला नेचर काही दाखवताच तर भरपूर असा मोठा ब्लॉग होणार आहे. तर चला फटाफट जाऊया. तर पाऊस पण भरपूर पडतो, दर दिवशी असा भरपूर पाऊस पडतो. तर आता थोडा कमी झाला आहे. तर जाऊया, त्याच्यानंतर वरती जाऊन तुम्हाला मी नेचर दाखवणार आहे. एकदम मस्त व्ह्यू दिसतो मित्रांनो वरून. तर पाहूया डोंगरावरून आपण नेचर पाहणार आहोत. जबरदस्त होणार आहे. तर आता डोंगर चढायला सुरुवात केली. आता डोंगर चढणार मोठा आहोत आम्ही. तर हे पहा, शिवानी पण तिकडे पुढे चाललेली आहे. तिचं पण डोकं दुखतं आहे आणि थोडं अंग धगतं आहे, त्याच्यामुळं तिला पण दवाखान्यात चालवलं आहे. तर इकडे पाय व हाय कर. हां, चला. तर आपण आता मोठा डोंगर चढून जाणार आहोत मित्रांनो. आणि हे पहा, पाणी किती वाहतं, म्हणजे पाऊस सारखाच चालू असतो. त्याच्यामुळे हे पहा, आता थोडा कमी पाणी झाला आहे. त्याच्यामुळे हे पहा, नितळ झरे वाहतात. तर डोंगर जो आहे तो हे पहा किती मोठा आहे आणि वरती चढून वरून जबरदस्त असा व्ह्यू दिसणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला मस्तपैकी दाखवायचं आहे वरून नेचर कसं आहे ते. तर जाऊया पहिले आपण वरती. तर आम्ही आता थोड्या अंतरावर चढलो आहे आणि इथून कसा व्ह्यू दिसतो ते मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो. त्याच्यानंतर परत आपण वर जाऊया. जसं जसं वर जाऊ तसं तसं व्ह्यू जबरदस्त दिसणार आहे मित्रांनो. तर आता पहिल्यांदा तुम्हाला मी इथून व्ह्यू कसं दिसतो ते मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो. तर हे पहा, इथून कसं दिसतंय. आणि जसं जसं आपण डोंगर चढू तसं तसं व्ह्यू जबरदस्त दिसणार आहे आणि एकदम सगळीकडे हरियाली दिसते मित्रांनो, पहा. तर आपण आता वरती जाऊया थोडं अजून, त्याच्यानंतर आपण तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. हे पहा कसा झरा वाहतोय, ते जबरदस्त एकदम मस्त. आणि हे पहा, शिवानी पण इथं. चला. तर मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे निम्मा डोंगर आम्ही चढलो आहोत आणि अजून निम्मा आहे. तर इथून आता तुम्हाला नेचर दाखवतो, त्याच्यानंतर आपण वर पूर्ण डोंगर चढू, त्यावेळेस परत तुम्हाला व्ह्यू दाखवू. तर आता इथून कसा दिसतंय व्ह्यू ते तुम्ही पाहता. हे पहा मित्रांनो, कसं दिसतंय एकदम जबरदस्त. आणि तिकडं थोडं धुकं आहे, त्याच्यामुळं तिकडं एकदम धुकट धुकट असं दिसतं, नाहीतर जबरदस्त सीन दिसतो. तर हे पहा. आणि हे पहा, इकडं ओहळ चालला आहे वाहून आणि जास्त नाही आहे, थोडं आज पाणी कमी आहे त्याच्यामुळं, नाहीतर भरपूर ओहळ येतो आहे. हे पहा, जबरदस्त सीन दिसतो. तर मित्रांनो, आता परत चढू ताव आणि पूर्ण ज्यावेळेस चढू त्यावेळेस तुम्हाला जबरदस्त सीन दाखवू आणि फायनली मोठा सीन कसा दिसतो पूर्ण डोंगर चढल्यावर ते तुम्हाला दाखवायचं आहे. आणि एवढा पाणी वरसतो तरीसुद्धा घाम भरपूर निघलेला आहे, एवढं भंगवतं, खूप थकवतं. तर जाऊया आता, पूर्ण चढू, त्याच्यानंतर तुम्हाला परत व्ह्यू दाखवू. तर फायनली मित्रांनो, आता आम्ही पूर्ण डोंगर चढून झाला आहे आमचा आणि इथून कसं लुक दिसतोय ते मी तुम्हाला आता दाखवतो. एकदम जबरदस्त असा, पण धुकं आहे त्याच्यामुळं थोडं एकदम, म्हणजे धुकं आहे त्याच्यामुळं थोडं पांढरं दिसतं, ठळक दिसत नाही. पण दाखवायचा प्रयत्न तर करतो, चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आता तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो. तर पहिल्यांदा ह्या साईडहून दाखवतो. आणि हे पहा, इकडे एक दरी आहे आणि त्या दरीतून ओहळ वाहतं आहे आणि ते थेट आमच्या दिशेला जातं आहे. ते पहा, तिकडं आमचे घरं आहेत. आमचे घरं कुठं आहे ते तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा. हे पहा, ह्या ठिकाणी आमचे घरं आहेत. तर एवढी जागा चढून, एवढा मोठा डोंगर चढून यावं लागतं. हे पहा, मोठा डोंगर आहे आणि ही थेट लांबपर्यंत डोंगर रांग आहे. तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो समोरचा. हे पहा, खाली लावण्या चालू आहे त्याच्यामुळे हे पहा
तुम्हाला दिसत असेल. हे पहा इथं पण नांगर चालू आहे आवणी करण्यासाठी आणि तिकडे पण चालू आहे. तुम्हाला ठळक दिसणार नाही पण ते भरपूर लांब आहे त्याच्यामुळं. तर हे पहा कसं एकदम ओहळ भरपूर वाहत आहे आणि खडूळ वाहत आहे. हे पहा लय जबरदस्त लय मस्त वातावरण. तर मित्रांनो आजचा आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.